मला प्लीज इथे थांबायचं नाही, मला प्लीज इथून घेऊन चल ब्रो, मला 1 मिनिट इथे थांबायचं नाही, प्लीज शांत हो ब्रो, मला प्लीज घेऊन चल, प्लीज प्लीज चल ब्रो. लग्न म्हटल्यावर अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात आणि सगळ्यांनी जेवण करूनच जायचं. प्लीज सगळ्यांनी जेवण गोड मानून घ्या. आबा, मी नेहमी विचारायचं ना तुम्हाला, हे असं सगळं अचानक चांगलं कसं घडतंय? आत्ता त्याची कारणं लक्षात येत आहेत माझ्या. आबा, तुम्हाला एकदाही वाटलं नाही आपण दिग्विजयला भेटायला जावं? आपण आपली मुलगी कोणाला देतोय? हो, विसरलेच. जागीरदारांनी मुलगी दिली आहे कुठे? विकली आहे त्या पडक्या जमिनीसारखी. आत्ता हळूहळू माझ्या लक्षात येत आहे सगळं. दादाचा बिझनेस एकदम सुरू झाला, जागीरदारांची सगळी कर्ज फिटली, लक्ष्मी पाणी भरायला लागली जागीरदारांकडे. हे सगळं अचानक का? कारण जागीरदारांनी घरची लक्ष्मी विकायला काढली होती. पोरी, असं नको बोलूस का? असं नको बोलू तर कसं बोलू आबा? तुमच्याच हातातली बाहुली आहे ना मी. आबा, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत अरुंधती. ब्रो, ब्रो, माझा ऐकशील तू? हा, प्लीज शांत हो. मामा काय म्हणाली? तिला सगळं माहित आहे. आपण मामाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारू. हा, ठीक आहे. हे ब्रो, पण तू आधी शांत हो. हे आपण पद्मिनीनं अजूनही अरुंधतीपासून सत्य लपवलंय. दिग्विजय आंधळा आहे हे अजूनही पद्मिनीनं अरुंधतीला सांगितलं नसावं असं मला वाटतंय. ममाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. दिग्विजयला दिसत नसलं तरी तो सगळ्यांसारखाच वागतो, बोलतो, राहतो. मग तुला एवढा मोठा प्रॉब्लेम काय? तिथे शाळेमध्ये अंध मुलांबरोबर तासन तास त्यांना शिकवत असतेस, तेव्हा नसतो तुला काहीच प्रॉब्लेम. मग आताच का त्रास होतोय सांग ना. म्हणजे त्यांच्यामध्ये गुंतलेल्या भावना, त्यांच्या बरोबरच्या सगळ्या गोष्टी तुझ्या खोट्या आहेत, स्वार्थापोटी केलेल्या. सगळं नाटक आहे तुझं. बास, हे सगळं सुनावण्याचा काही एक अधिकार नाहीये तुम्हाला. आणि भावनांबद्दल तर तुम्ही बोलूच नका पद्मिनी राजे सरंजामे. स्वतःच्या मुलाच्या भावनांची पण खेळलातच तुम्ही. अरुंधती, हे जे काय झालंय, हे जे काय घडलंय ते सगळं माझ्यामुळे घडलंय. या सगळ्यात जर कोणी दोषी असेल तर तो फक्त मी आहे. पण आता आपलं लग्न झालंय. इनफॅक्ट आपण एका बंधनात बांधले गेलो आहोत. आणि बंधन एका नात्यात जोडण्याआधीच विश्वासघात, फसवणूक अशा बंधनात अडकले गेले. त्यामुळे असं बंधन, हे असं नातं तोडलेलंच बरं. आणि ते तू तोडायला मोकळी आहेस. इनफॅक्ट हे लग्न आत्ता इथे मोडलंय.